Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. स्मॉल फॅमिली प्रतिज्ञापत्र कसं काढायचे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. दिस इज द थर्ड व्हिडिओ अबाउट दी हाऊ टू मेक और हाऊ टू कलेक्ट द मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. आता MPSC मध्ये ना एकच सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं आहे. आता इथे जाऊ शकता तुम्ही आणि हे मराठी हे पोर्टल आहे त्यांचं, इथे डाउनलोडवर जायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे सर्टिफिकेट फॉर दी मराठी नॉलेज ऑफ सिव्हिल जज फर्स्ट क्लास हे 6 नंबरवर हे सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला आणि इथे तुम्ही या 6 नंबरवर इथे क्लिक करू शकता आणि त्यांनी समोर लिहिलं आहे की फर्स्ट क्लास ओनली लिहिलं आहे, ठीक आहे की नाही. आणि इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, हे बघा हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे JMFC साठी लागतात. मी आता त्याच्यावर व्हिडिओ बनवणार नाही, नंतर बनवेल. तर हे सर्टिफिकेट इथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याबद्दल. आता इथे कार्यालयीन पुरावा तुम्हाला मागितला आहे, इथे तुमचं नाव वगैरे सगळं लिहायचं आहे, ठीक आहे. प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी एक्सेट्रा एक्सेट्रा हे आहे सगळं, सही वगैरे. आणि जर तुम्ही प्रॅक्टिशनर आहात तर तुम्हाला हे सगळं बार कौन्सिल मध्ये ॲप्लिकेशन देऊन तिथून त्यांच्या लेटर पॅडवर लिहून PDG कडे जावं लागणार आणि PDG कडनं हे सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. पण हे ओनली अँड ओनली JMFC ला लागतं, तुम्हाला नाही. क्लिअर. आणि त्यानंतर इथे सेकंड जो येतो तुमचा की तुम्ही जर फ्रेशर आहात, कॉलेजमध्ये LLM वगैरे करत आहात तर तुम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं घेऊ शकता. थर्ड थिंग आहे की हे फक्त JMFC मेन्स एक्झामिनेशनच्या वेळेस लागतं. आणि आता सध्या एक पोस्ट निघाली आहे सहाय्यक प्रबंधक किंवा सहाय्यक प्रबंधक ग्राहक म्हणजे इंडस्ट्रियल कोर्ट, त्यांना हे लागत नाही. त्यांना हे का लागत नाही? कारण की त्यांना इथे फक्त दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी प्रथम वर्गासाठी हा फॉर्मॅट आहे. प्रबंधक किंवा अदर एक्झामसाठी तुम्हाला मराठी सर्टिफिकेट काढायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल किंवा दुसरीकडनं जिथे काम करता किंवा जिथे मराठी भाषेचं सर्टिफाईड कोर्स केला असेल तिथून घेऊ शकता. पण तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला मराठी बोलता येते, तुम्हाला मराठी जर बोलता बरोबरही येत नाही पण मराठी विषय जरी असेल तुम्हाला 10वी-12वी मध्ये किंवा तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल महाराष्ट्रातलं तर हे तुम्हाला काहीच लागत नाही. तिथे स्पष्ट लिहिलं की लागू असल्यास भरावे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 10वी-12वी मध्ये मराठी विषय असतो किंवा शाळेत मराठी विषय असतो तेच तिथे अपलोड करायचं आहे. तुम्हाला हे मराठी सर्टिफिकेट लागत नाही, याच्यामध्ये पडू नका. प्रबंधकचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी हे सर्टिफिकेट तिथे अपलोड करत आहेत PDG कडून करून घेऊन. पण इथे फक्त दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरासाठी JMFC साठी हे सर्टिफिकेट आहे, तुमच्यासाठी नाही. तुम्हाला काहीच गरज नाही. 10वीचा 12वीचा डोमिसाईल सर्टिफिकेट जिथे मराठीचा उल्लेख असेल तिथे तुम्ही ते डायरेक्टली अपलोड करा. तो गरज सर्टिफाईड कोर्स करून कोणाला आणून घ्यायची असेल तर तो अगदीच त्याला मराठी येत नाही, तो बाहेर स्टेटमधला विद्यार्थी आहे, त्याचा विषय पण मराठी नाही, त्याला ती गरज आहे. तुम्हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ती गरज अजिबात नाही आहे. हेही सर्टिफिकेट तुम्हाला लागत नाही. तुम्ही फक्त 10वी-12वीचा कुठलाही मार्क मेमो देऊ शकता. सो दिस इज युअर मराठीच्या बद्दल जे काही तुमचं कन्फ्युजन होतं ते मी कन्फ्युजन इथे दूर केलं आहे, याच्यामध्ये पडू नका, ठीक आहे. बाय एव्हरीवन.